हरे कृष्णा। तो हम लोग अभी भरतकूप में आए हैं और प्रभु जी का आज्ञा है, इसलिए मैं थोड़ा बोलने का प्रयास करूंगा। वैसे मुझे ज़्यादा नहीं आता और पर फिर भी प्रभु, इसको थोड़ा आगे रख दीजिए। हरे कृष्णा। अभी ठीक है। तो हम लोग भरतकूप में आए हैं। अभी सुनाई दे रहा है आपको? तो वैसे कोई प्लान नहीं था, पर प्रभु जी ने मेरे को आदेश दिया है कि भरतकूप के बारे में थोड़ा बताने के लिए, तो इसलिए हम बोलने का चेष्टा करते हैं। वैसे भगवान के बारे में बोलने से ज़्यादा मन उनके ध्यान में और उनके चेतना में ज़्यादा लगता है। इसलिए जब भागवतम में हम देखते हैं कि जब विदुर जी ने मैत्रेय जी से प्रश्न किया है, तो वो उनको बहुत सारा धन्यवाद बोलते हैं कि आपने हमको बोलने के लिए दिया, तो अब मेरा मन कृष्ण में या राम में ज़्यादा लगेगा। तो आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद। प्रभु जी से प्रार्थना करते हैं कि मैं जो बोलूँ प्रभु जी आशीर्वाद दें। हरे कृष्णा। तो यहाँ पे हम लोग भरतकूप में हैं और चित्रकूट धाम का सबसे एक स्पेशल जगह है। और जब भगवान ने यहाँ पे रहते थे चित्रकूट में, और जब भरत जी उनको मिलने आए हैं और जो उनका डिस्कशन हुआ, एक विचित्र वार्ता हुई। क्योंकि अभी हम लोगों का जो कलयुग का समय में वार्ता क्या होती है कि भाई भाई में झगड़ा होता है कि मेरा 1 फुट ज्यादा ले लिया है ना उसने, और उधर वार्ता दूसरा था कि तुम बनो राजा, वो कहते नहीं तुम बनो राज्य, तुम रखो। तो वो जहाँ चित्रकूट पर्वत में हम परिक्रमा करेंगे तो उधर आएगा, वो राम भरत मिलाप स्थल है, वहां पे ये बात हुआ। जब पूरा डिसीजन हो गया, सब फाइनल हो गया कि हाँ भी भरत जाएंगे वापस और राम राज्य नहीं लेंगे, राजा नहीं बनेंगे, तब की उसके बाद इधर का घटना है। एक्चुअली में जब भरत आए वहाँ अपने ननिहाल से, और वहाँ पे वापस जब उनको बुलाया गया आए, तो सब वहाँ पे उदासीन था पूरा अयोध्या में। और वो जैसे ही एंट्री किए, तभी उनको लोग देख के ही सारे लोग उन पे ही नाराज थे। तो भरत को तो पता भी नहीं चलता था कि मेरे ऊपर क्यों नाराज है, क्योंकि अभी तो वो प्रवेश कर रहे हैं, उनको बताया भी नहीं गया था। इतना बताया था कि कुछ जरूरी काम से वापस जाना है, और मैसेज में बोला था कि ये बोलना कि अयोध्या में जिनका आप कुशल चाहते हो वो सब कुशल से हैं, पर आपको जरूरी काम से चलना है। तो उनको पता नहीं था एग्जैक्टली हुआ क्या है। तो सब लोग उनको देख के उनको बुरा बोलते थे, तो उनको समझ में नहीं आ रहा था उनका। जब भरत वो ये भार लेके चले हैं अपने ऊपर, जो गलती हमने कभी किया ही नहीं उसके लिए हमको ब्लेम मिलता रहा। ये भरत का तपस्या बहुत बड़ा था कि जो कभी हम किए ही नहीं है है ना, तो वो चीज वो भरत अपने ऊपर भार धारण किए हैं वो। तो क्योंकि जहां भी वो जाते थे वहां से जब हुआ कि चलो अभी दशरथ जी नहीं है, राम भी नहीं है, अभी प्रजा जो है वो बिना राजा के है, तो सबसे बड़ी जिम्मेदारी है कि कोई राजा होना चाहिए। तो भरत जी से कहा कि आप सब कुछ रेडी है, क्योंकि राज्याभिषेक हो रहा था, कोई वनवास की प्लानिंग तो हो नहीं रही थी, प्लानिंग तो राज्याभिषेक की हो रही थी, तो सब रेडी है और सारा पैराफर्नीले रेडी है, सब कुछ है, आप राज्य स्वीकार कर लीजिए। और ये इच्छा भी थी, राम भी यही कह गए हैं, दशरथ ने भी यही है। तो भरत जी ने कहा ये बहुत बढ़िया आइडिया है, सब कुछ रेडी है, सब लेके चलो, और हम लोग चित्रकूट में वहीं राज्याभिषेक कर देते हैं। तो वो सारे तीर्थों का जल वहां रखा गया था भगवान राम के राज्याभिषेक के लिए, तो सब कुछ लेके इधर आए थे। और जब यहाँ पे भगवान राम ने स्वीकार नहीं किया, और वो बहुत बड़ा डिस्कशन था, उसमें बहुत प्रेम निकल के आया। इतना प्रेम था उनके दोनों को देख के, उनके प्रेम को देख के वो पत्थर पिघल गया। उधर उनके चरण चिन्ह है, आंसुओं का चिन्ह है, सब है। तो फिर ये हुआ कि भरत जी ने पूछा कि अत्रि मुनि से, और ये हुआ कि ये तीर्थों का जल लाएं, इसको क्या करेंगे, राज्याभिषेक तो हुआ नहीं। तो वही अत्रि मुनि ने उनको सजेशन दिया कि पास में एक अलौकिक कुआं है, उस कुआं में आप इसको छोड़ सकते हैं। और ऐसा भी बताते हैं कि वो कुआं यही है जो आप देख रहे हैं। तो ऐसा बताते हैं कि जब वो उन्होंने अत्रि मुनि ने कहा कि ये पहले से ही दिव्य कुआं है ना, और इस कुएं में जो उन्होंने देखा था तो फ्लो था, जैसे रिवर में फ्लो होता है नदी में,
है ना। तो वो फ्लो, मतलब कुएं का पानी जनरली स्थिर रहता है, तो इसमें फ्लो था। तो इस कुएं में सारे तीर्थों का जल अत्रि मुनि के कहने पर भरत जी ने डाला, और उनका ये कहना था कि भविष्य में जब भी भक्त आएंगे तो उनको समस्त तीर्थों का जल मिलेगा। तो वही ये कुआं है। फिर भरत जी ने इस कुएं को, उन्होंने उसमें बताया कि ये कुआं दिव्य है, पर इसको कोई जानता नहीं, स्थान को लुप्त हो गया प्राय। तो फिर भरत जी ने उसका जीर्णोद्धार कराया, और उस वजह से उस दिन से उसका नाम भरतकूप पड़ गया। तो वही ये जगह है। और यहाँ से फिर अभी हम लोग यहाँ पे आते हैं, सब लोग स्नान वगैरह करते हैं। और ये कुएं का थोड़ा स्पेशलिटी है कि पानी बिल्कुल शुद्ध है, आप जितना चाहे पी सकते हैं, भर के लेके जा सकते हैं, और उस पानी को ही पीते हैं तो भूख ज्यादा लगता है बहुत अच्छा हेल्थ रहता है। और जब यहाँ मंदाकिनी में पानी का लेवल बढ़ता है बारिश में, तो इस कुएं का ही लेवल बढ़ जाता है, अपने आप पानी उठता है इसमें बारिश के सीजन में। जबकि यहाँ पे पानी इसमें ऐसे नहीं कि इसके अंदर जा रहा है या क्या है, पर वो बताते हैं कि कनेक्टेड है ना। 3 नदियां यहाँ पर हैं, मंदाकिनी, सरयू और गोदावरी, है ना। तो वो जैसे प्रयाग में भी गंगा यमुना पर सरस्वती दिखती नहीं है ना, ऐसे यहाँ पे है। सरयू अभी विलुप्त हो गई है, और गोदावरी वहां तक आके लुप्त हो जाती है, फिर वो नासिक में निकलती हैं। तो वो तीनों नदियां इधर रामघाट से थोड़े पहले एक जगह, उसी घाट में एक बताते, राघव प्रयाग घाट उसको बोलते हैं। तो कहते हैं वहां पे तीनों नदियां मिलती हैं, वो संगम होता है। तो तीनों नदियों का पानी इस कुएं में मिलता है। सारे तीर्थों का तो है ही, इन तीनों का भी है, तो वो लेवल उठता है ना। तो ये इस कुएं की महत्वता है कि ये आज भी हम लोगों को सारे तीर्थों का जल यहाँ से मिल सकता है, और राम भरत के उस प्रेम का प्रतीक है। यहाँ पे मंदिर है, उसमें भरत जी का और मांडवी उनकी पत्नी का विग्रह है, वो भी हम दर्शन कर सकते हैं। वो ऐसा विग्रह, भरत और मांडवी का विग्रह ऐसे बहुत कम देखने को मिलता है, और तो वो भी दर्शन हम कर सकते हैं। हरे कृष्णा। बाकी प्रभु जी बताएंगे। हरे कृष्ण। बहुत बहुत धन्यवाद अनंत बलदेव प्रभु। प्रभु जी यहाँ के धामवासी हैं, तो बहुत कुछ बताते हैं जिससे हमारी आंखें खुल जाती हैं, तो हम बहुत बहुत आभारी हैं आपके। हरे कृष्ण। श्री चैतन्य महाप्रभु हमको बताते हैं, प्रार्थना गाते हैं, वो बोलते हैं शून्यायितम जगत सर्वम गोविंद विरहेण में। तो अपनी भावना व्यक्त कर रहे हैं कि अगर गोविंद नहीं है, अगर भगवान नहीं है, तो ये जगत जिसमें सब कुछ है। भक्ति विनोद ठाकुर का और एक भजन है, केशव तुव जगत विचित्र, कि ये जगत में बहुत कुछ आकर्षक चीजें हैं, लेकिन महाप्रभु बोल रहे हैं कि शून्यायितम जगत सर्वम गोविंद विरहेण में। वैसे भरत जी हैं, वो भी श्री चैतन्य महाप्रभु के मूड में हैं, बोलते हैं अगर राम जी नहीं आएंगे मेरे साथ, तो शून्यायितम जगत सर्वम, मुझे से किसी से कुछ लेना देना नहीं है, मुझे कुछ नहीं चाहिए। तो इसलिए जो भी लेके आए थे भरत जी, क्योंकि रामचंद्र जी वापस नहीं आ रहे हैं, इसलिए सब कुछ यहाँ छोड़ के खाली हाथ यहाँ से गए। एक चीज लेके गए, सब कुछ लेके आए थे, सब कुछ यहीं पे छोड़ गए, पानी भी यहाँ पे छोड़ गए। उनको केवल राम जी चाहिए, लेकिन एक चीज यहां से लेके गए। कोई बताएगा क्या लेके गए? जिनसे उनको लेना देना है, उनसे एक छोटी सी चीज भी उनके लिए काफी है। हमको जब किसी से प्रेम होता है, तो ऐसा नहीं कि उस व्यक्ति ही चाहिए या उस व्यक्ति की कोई बड़ी चीज चाहिए, उस व्यक्ति की छोटी सी भी चीज आती है, वो चीज हमको याद दिलाती है। तो उन्होंने क्या किया, देखो कैसे प्लानिंग करके आए थे। जब राम जी बोले कि मैं नहीं आ सकता, तो झट से उन्होंने वो पादुका प्रस्तुत की। लकड़ी की पादुका थी, लेकिन उसके ऊपर सोने की कोटिंग थी। तो क्या सोचे थे मालूम नहीं किसी को, क्यों लेके आए ऐसे पादुका। तो यहीं से बिठा के शायद राज्याभिषेक होके यहीं से वो पादुका बिठाने वाले थे। तो जैसे ही राम जी बोले नहीं आऊंगा, और ये तय हो गया, सारे ऋषियों ने बोला भी नहीं मना सकते इनको, ये तो पूरे एकदम पक्के हैं। तो झट से भरत जी बोले वो पादुका लेके आइए, और पादुका ऐसे रख दिए।
और राम जी भी पिघल गए। राम जी को पिघलाना कोई आसान बात नहीं है। राम जी हिंदी में बोलते हैं टस से मस नहीं होते, है ना, हिलते नहीं अजिब। एकदा जर ठरवलं रामचंद्रांनी, कोणीही काही नाही करू शकत। रामचंद्र भी पिघल गए। अभी हम लोग चर्चा कर रहे थे, वो रामशैया में मर्यादा रखने के लिए उन्होंने बीच में एक बाण रखा है। ब्रह्मचर्य का पालन कर रहे हैं वनवास में, तो पति पत्नी है लेकिन बीच में बाण रखे हैं, वो रामचंद्र जी है। सोचो, वो रामचंद्र जी जो पहली रात को फल नहीं खाए, शहद नहीं पिए, हमेशा जमीन पे सोते हैं और एक बाण रखते हैं मर्यादा के लिए, वो सोने से जड़े हुए पादुका पहन सकते हैं क्या? तो कल मैं बोल रहा था कि भगवान में सब गुण होते हैं, लेकिन कौन से परिस्थिति में कौन सा गुण दिखाते हैं ये समझना बहुत कठिन होता है। तो हालांकि रामचंद्र जी मर्यादा पुरुषोत्तम है, लेकिन उस परिस्थिति में उन्होंने अपनी मर्यादा तोड़ दी। उस समय के लिए, उस कुछ क्षणों के लिए प्रेम परायण हो गए। बोले भरत, और इसके साथ क्या नहीं हुआ है, कितना बुरा हो गया इसके साथ। जैसे प्रभु जी बता रहे थे, जैसे अयोध्या में प्रवेश किए, पहले क्षण से पहला व्यक्ति उनके ऊपर संशय ले रहा है। हर एक व्यक्ति उनके ऊपर संदेह ले रहा है। कौशल्या माता ने संदेह लिया, हम वहां पे चर्चा करेंगे। लेकिन तो रामचंद्र जी ये सब सुन रहे हैं कि इनके ऊपर कितने लोगों ने क्या क्या बात कही होगी, और फिर भी इतने प्रेम से मेरे सामने आए हैं और बार बार विनती कर रहे हैं, तो उन्होंने अगर पादुका प्रस्तुत की है तो उसको मैं कैसे नहीं बोल सकता हूं। तो रामचंद्र जी ने वो पहन ली कुछ क्षणों के लिए, और फिर भरत जी बोले यही मेरे लिए बहुत कुछ है, इसको मैं लेके जाऊंगा। तो केवल रामचंद्र जी की 2 पादुकाएं हैं, वो भरत जी यहां से लेके गए। दुसरी एक गोष्ट येते जिथे भरत महाराजांचा परत एकदा आपण एक ख्याती ऐकू शकतो, ती कधी युद्ध झाल्यानंतर। युद्ध झाल्यानंतर आता रामचंद्र जेव्हा पुष्पक विमानाने किष्किंधा क्षेत्र असं सगळं करता करता मोठी स्टोरी आहे। विभीषण म्हणाले युद्ध समाप्त झाल्यानंतर काय, तर म्हणतात पहिलं काम तुझं रावणाला अंतिम संस्कार कर। त्यामुळे मी याला अंतिम संस्कार नाही करणार, हा नीच व्यक्ती आहे। तर रामचंद्र म्हणतात तू जसा मला प्रिय आहेस तसाच हा पण मला प्रिय आहे, पण याची वागणूक चुकीची होती, व्यक्ती चुकीचा नव्हता। मग हा खूप मोठं तत्व आहे की आपल्या परंपरेमध्ये, वैदिक परंपरेमध्ये आपण नेहमी म्हणतो शरीर नाही आत्मा आहे, तर त्याचं अप्लिकेशन प्रत्यक्ष त्याला कसं आपण जीवनामध्ये लावू शकतो, हे एक प्रत्यक्ष गोष्ट आहे। अनेक वेळा आपण जेव्हा याच्यावर चर्चा करतो शरीर नाही आत्मा, तर लोक म्हणतात प्रभू हे खूप तात्विक आहे हो, शरीर नाही आत्मा आहे म्हणजे आता करायचं काय नक्की? हे करू शकतो आपण। काय करू शकतो की व्यक्ती जेव्हा चुकीचं वागत असेल तेव्हा व्यक्ती आणि त्यांच्या वागणुकीला आपण अंतर करू शकतो, आणि आपण म्हणू शकतो व्यक्ती कधी वाईट नसतो, आत्मा कधी वाईट नसतो। मग वारंवार जे श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात आपण शरीर नाहीये, शरीर नाहीये, शरीर नाही, 3 गुणांनी प्रभावित आहे, तर जर खरोखर आपण आध्यात्मिक स्तरावर असू तर आपण बघू व्यक्ती हा मूळतः श्रीकृष्णांचा अंश आहे, आणि व्यक्ती जर मूळतः श्रीकृष्णांचा अंश आहे तर तो शुद्ध आहे। काही कारणांमुळे, वाईट संगतीमुळे, वाईट संस्कारांमुळे, लहानपणी काही वाईट ऐकलं असेल, बघितलं असेल, माहित नाही आपल्याला काय अनुभव आहेत, त्याच्यामुळे काही काळासाठी हा व्यक्ती वाईट वागतोय। जर आपण याला मदत केली, यथाशक्ती जेवढं शक्य आहे तेवढं जर आपण मदत केली, प्रत्येक मदत आपण करणं पण गरजेचं नाहीये। आपण जेव्हा पण हा विचार करतो ना मला मदत करायची आहे, याचा अर्थ असा नाही की मला माझ्या हाताने मदत करायची आहे। मदत करायची आहे म्हणजे कदाचित दुसऱ्या कोणाच्या द्वारे मदत करायची आहे। जर कोणाला खाऊ घालायचं आहे याचा अर्थ असा नाही की त्याचे खाऊ घालायचं ते मलाच शिजवायचंय, मलाच स्वयंपाक करायचा, कारण माझा स्वयंपाक एवढा चांगला नसेल, दुसऱ्या कोणाचा स्वयंपाक त्याला जमत असेल तर। म्हणून पोट भरणं महत्वाचं आहे, पण माझ्या हाताने स्वयंपाक करणं महत्वाचं नाहीये। तसंच कोणाला मदत करणं महत्वाचं आहे, जरुरी नाही आहे की माझ्याद्वारेच ती मदत व्हायला पाहिजे। म्हणून मग विचार करायला लागतो की या व्यक्तीला जर मदत करायची असेल मी मदत करू शकतो का? पण नाही, मी योग्य व्यक्ती नाही आहे व्यक्तीला मदत करायला, कारण माझ्यामध्ये ती क्षमता पण नाही, आणि कदाचित हा व्यक्ती माझ्याकडून ती मदत स्वीकार पण नाही करणार। मग कोण आहेत? मग कोणतरी दुसरे व्यक्ती असतात ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते, कोणी दुसरे व्यक्ती असू शकतात ज्यांच्याकडून तो व्यक्ती स्वीकार करेल। म्हणून वैष्णव हा नेहमी शुभचिंतक असतो, पण वैष्णव हा नेहमी शुभचिंतक असतो म्हणून असं नाही जिथे कुठे समस्या दिसली तिथे लगेच स्वतः उतरेल, नाही।
विचार करेल की या समस्येला सोडवण्यासाठी मी पुरेसा आहे, की हे व्यक्ती पुरेसे आहेत, की ते व्यक्ती पुरेसे आहेत, काय करावं लागेल जेणेकरून ही समस्या सुटेल. तर म्हणून रामचंद्र त्यांनी ती सेवा स्वीकारली आणि विभीषणाला सांगितलं की तुम्ही आता याचे अंतिम संस्कार करा. मग कारण रामचंद्रांनी आज्ञा दिली आहे तर त्यांनी अंतिम संस्कार केले. मग प्रश्न आला की आता पुढचं पाऊल काय? युद्ध समाप्त झालंय, रावणाच्या देहाला अंतिम संस्कार केलाय, आता काय करणार रामचंद्र? थोडा विचार करा. कोणी म्हणतील की ज्यांच्यासाठी एवढं मोठं युद्ध केलं त्यांना घेऊन येतील. अशोक वाटिकेमध्ये सीतादेवींना कैद करून ठेवलंय, पण रामचंद्रांनी सीतादेवींना पण द्वितीय स्तर दिलं. रामचंद्रांनी म्हटलं मी एवढं युद्ध केलं, त्याच्यामध्ये कोणी मदत केली? मला विभीषणाने मदत केली. तर विभीषणाचा राज्याभिषेक केला. तिथे पवित्र जळ वगैरे आणलं रामचंद्रांनी आणि विभीषणाचा राज्याभिषेक केला. तर तेव्हा असं म्हणतात, विभीषणाने जेव्हा शरणागती घेतली होती तेव्हा रामचंद्र एक असं बोलून गेले, सकृत एव प्रपन्नोयम तव अस्मीति याचते अभयम सर्वदा तस्मै ददामी एतत् व्रतम मम. म्हणतात जो कोणी व्यक्ती मला एकदा पण म्हणतो मी तुमचा आहे, मी तुमचा दास आहे, सकृत एकदा, अभयम सर्वदा तस्मै, त्याला मी अभयदान देतो चिरकाळासाठी, सदैवासाठी. तर आपल्याला एकदा फक्त रामचंद्रांसमोर जाऊन म्हणायचं आहे मी तुमचा आहे. आणि जर एकदा आपण प्रामाणिकपणे हृदयापासून म्हणालो मी तुमचा आहे, तर परमेश्वर म्हणतात मी सर्वदा सदा सर्वदा प्रत्येक परिस्थितीमध्ये मी तुम्हाला शरण देईन. तर म्हणतात हा तर विभीषण आहे, हा तर त्याच्या भावाला, त्याच्या पूर्ण राक्षस कुळाला त्यागून इथपर्यंत आलाय, त्याला मी कसं नाकारू शकतो? तर म्हणतात मी याला स्वीकार करणार. आणि पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात हे इथे थांबत नाहीये माझी कृपा. आनयैनम हरिश्रेष्ठ दत्तस्य अभयम मया विभीषणो वा सुग्रीवो यदि वा रावण स्वयं. म्हणतात मी सुग्रीवाला दिली. सुग्रीवामध्ये काय मोठे गुण होते? वानर आहे तो. सुग्रीवाला शरण दिली, विभीषणाला शरण दिली. हे काय? तर इथं जर रावण आला तर रावणाला पण मी शरण देईन. मग लोक तेव्हा तिथे श्री वैष्णव आचार्य ते प्रश्न विचारतात, तुम्ही रावणाला शरण दिली, मग रावणाला तर देणार काय तुम्ही? कारण तुम्ही तर विभीषणाला म्हणताय राज्याभिषेक करणार आहे. जेव्हा विभीषणाने शरणागती घेतली ना तेव्हाच राज्याभिषेक केला होता त्याचा. म्हणतात त्याचा राज्याभिषेक केला आणि तुम्ही म्हणताय की रावणाला देणार शरण. मग रावणाने जर लंका मागितली तर काय करणार? म्हणजे रावणाला लंका देणार. मग रावणाला लंका दिली आणि याचा पण राज्याभिषेक केला, याला काय देणार? मग याला अयोध्या देणार. रावणाला लंका देणार, विभीषणाला अयोध्या देणार. म्हणजे तुम्ही भरत महाराजांना सांगितलं अयोध्या देणार, मग भरत महाराजांना काय देणार? म्हणजे भरताला वैकुंठ देणार. रावणाला लंका देणार, विभीषणाला अयोध्या देणार, भरताला वैकुंठ देणार. तुम्ही कुठे जाणार? पण मी माझ्या भक्तांच्या हृदयात राहणार. तर तेव्हापासून असं म्हणतात की रामचंद्र हे वैकुंठात सापडतील, अयोध्येत सापडतील, चित्रकूटात सापडतील, पण त्यांचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या हृदयामध्ये त्याच्यापेक्षा नक्की सापडतील. नाहम तिष्ठामी वैकुंठे योगिनाम हृदयेषु यत्र गायंती मदभक्ता तत्र तिष्ठामी नारद. नारद मुनींना भगवंत म्हणतात कदाचित मी वैकुंठामध्ये सापडणार नाही किंवा मोठ्या मोठ्या योगी ऋषींच्या हृदयामध्ये पण परमात्माच्या रूपात सापडणार नाही, पण जिथे माझे भक्त एकत्र येऊन कथा कीर्तन करतात तिथे मी नक्की असतो. कारण ते प्रेमाने कीर्तन करतात, ते प्रेमाने कथा करतात. तर भरत महाराज मग ते विभीषणाला राज्याभिषेक केला. मग हनुमानाला सांगतात सीतादेवी आतमध्ये आहेत, त्यांना निरोप दे. त्यांना माहिती नाही बाहेर युद्ध चाललंय, बाहेर चाललंय माहिती होतं पण जिंकले ते माहिती नाही. मग आता प्रवेश करायचा लंकेमध्ये. किती संवेदनशील आहेत रामचंद्र. वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी म्हणतात जेव्हा हनुमानजींना आतमध्ये पाठवलं तेव्हा म्हणाले विभीषणाची परवानगी घे. आता त्यांचा राज्याभिषेक रामचंद्रांनी केलाय आणि रामचंद्र हनुमानाला म्हणतात विभीषण आता राजे आहे तिथले, त्यांच्या नगरामध्ये तू असं डायरेक्टली प्रवेश नाही करू शकत, विभीषणाची परवानगी घे. विभीषण म्हणतायत कसली परवानगी? कोणाला परवानगी? म्हणत नाही, जे योग्य आहे ते करणं गरजेचं आहे. म्हणून बघा किती असंख्य गोष्टी शिकण्यासारख्या. त्यांनीच आता त्यांना हक्क दिलाय पण त्यांच्या परवानगी शिवाय आता काही करत नाहीत. आपण हे किती शिकू शकतो.
हनुमानजी त्यांची परवानगी घेतात, सीतादेवींना भेटतात. सीतादेवींना म्हणतात रामचंद्र जिंकले. ओळख होती कारण ते दूत बनून गेले होते, ओळखतात त्यांना. चला तर म्हणतात चला मी येते म्हणून. पण नाही, रामचंद्रांनी मला सांगितलंय सीतादेवींना सांगा छान आंघोळ करून नवीन वस्त्र घालून, कारण ते तर अपहरणाचे वस्त्र होते, नवीन वस्त्र घालून नवीन सगळे दाग दागिने करून सौंदर्य करून तुम्ही या. सीतादेवी म्हणतात त्याला काय महत्व आहे, मला रामचंद्रांना भेटायचंय, मी आसुसलेली आहे, मी केव्हापासून नुसतं राम 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 मंत्रजाप करते, मला आत्ताच यायचंय. हनुमानजी म्हणतात मी आतापर्यंत जे बघितलंय रामचंद्रांच्या म्हणण्यानुसार केलं तर रामचंद्र खुश होतात, रामचंद्रांच्या म्हणण्याविरुद्ध केलं तर रामचंद्र खुश होत नाही, तुम्ही ठरवा माते. मग सीतादेवींना थोडं वाटतं अरे मला भेटायचंय, ती आतुरता महत्वाची की काय. म्हणतात नाही, रामचंद्रांनी जर म्हटलंय, मग रामचंद्रांनी म्हटल्यानुसार नवीन साडी घालून नवीन दागदागिने घालून मग सीतादेवी जातात. मग सीतादेवी भेटतात. परत मोठा प्रसंग येतो, आपण छोटा करूया. मग अग्निपरीक्षा होते तिथे. सगळ्यांसमोर रामचंद्र सीतादेवींना म्हणतात, सीतादेवी आता आले आतमध्ये, हनुमानजी त्यांना पालखीतून घेऊन येतात आणि पालखीतून पाऊल ठेवतात, पदर असतं. तर अयोध्येमध्ये मी सांगितलं होतं हजारो लाखो लोक होते, इथे किती वानर होते, एक जर लिहिला आणि त्याच्यासमोर जर 70 शून्य लिहिले तर तो जो आकडा होता तेवढे वानर होते. ते सगळे वानर तिथे उपस्थित होते. म्हणतात आम्ही ज्यांच्यासाठी युद्ध केलं ते कोण आहेत. तर ते असं एक टिपिकल सीन असतो, कोणतरी येणार पिछे हटे, असे सगळे वानर आहेत असं एकमेकांना. ऍक्च्युअली वाल्मिकी ऋषी तसं वर्णन करतो की सगळे एकमेकांना धक्का मारतात वगैरे. आणि काही हे विभीषणाचे कोणी सैनिक होते, त्यांनी लगेच असं थोडं त्यांना कंट्रोल केलं. रामचंद्रांनी लगेच सांगितलं यांनाच आवरा, हे माझे सेवक आहेत, यांना आईला बघायला आतुरता आहे, तुम्ही कोण आहे त्यांना थांबवणार आहे म्हणून. आता सगळे वानर अजून खुश झाले, तसे असे असे बघतायत कोण आहे कोण आहे कोण आहे सीतेचा, आपण विचार करू शकतो. मग सीतादेवी उतरल्या, सीतादेवी रामचंद्रांच्या जवळ आल्या आणि रामचंद्र खाली बघतायत, सीतादेवींकडे बघतच नाहीयेत. 10 महिने तुरुंगवास आणि त्यानंतर आता सीतादेवी विचार, माझ्यासाठी एवढं युद्ध केलं, माझ्यासाठी या वंशाला नाश केला रावणाचा, आता रामचंद्र किती खुश असतील. रामचंद्र खाली बघतायत, सीतादेवी समोर आल्या आणि म्हणतात तू असा विचार करू नकोस की हे युद्ध मी तुझ्यासाठी केलंय. इक्ष्वाकू कुळामध्ये मी जन्म घेतलाय, आमची वंश परंपरा आहे की आम्ही धर्मपरायण आहोत. धर्मपरायण होण्यासाठी आणि इक्ष्वाकू कुळाचा जो गुणगौरव आहे तो नाश न होण्यासाठी मी युद्ध केलंय. मग सीतादेवी खाली बघतायत. सीतादेवींना पण लक्षात नाही आलं आता या परिस्थितीला काय प्रतिसाद द्यायचा. किती माताजींना वाईट वाटतंय. मला पहिल्यांदा ही कथा बोलताना मी बघतोय की तुमच्यातल्या काही हसतायत. आतापर्यंत जेव्हा पण मी ही कथा केली आहे तेव्हा माताजी लोक असे थोडे की मी आजपर्यंत रामचंद्रांना श्रेष्ठ मानत होते आणि आजपर्यंत रामचंद्रांची सेवा करत होते, पण हा प्रसंग मला का आतापर्यंत कोणी का नाही सांगितला. हे शोषक प्रवृत्ती आहे. 2 मिनिटं थांबा. तर म्हणतात मी तुमच्यासाठी युद्ध नाही केलं. सीतादेवींना ते सहन होत नाही. सीतादेवी म्हणतात का बरं असं, तू तिथे होतीस, मला माहित नाही तिथे काय झालंय कसं झालंय. मग सीतादेवी म्हणतात लक्ष्मणा इथे एक अग्नी पेटव, लाकडं घेऊन ये आणि मी आत्ताच्या आत्ता प्राण देते. लक्ष्मण रामचंद्रांकडे बघतायत की आता तरी बदलतील. रामचंद्र खाली बघतायत, कोणाकडेच बघत नाहीत आणि एकदम गंभीर आहेत, सिरियस आहेत. लक्ष्मण म्हणतात काय करायचं, काय करण्याचं आता. सीतादेवी म्हणतात इथे अग्नी लावा. मग तिथे अरेंज करतात, तिथे अग्नी लावतात. सीतादेवी 3 वेळा प्रदक्षिणा करतात आणि म्हणतात जर या काळामध्ये माझ्याकडून एक क्षणही कोणाचा विचार झाला असेल रामचंद्रांना सोडून तर ही अग्नी मला भस्म करू दे. आणि तेवढ्यात ते त्या अग्नीमध्ये प्रवेश करणार. इतक्यात सर्व देवी देवता आकाशात येतात, ब्रह्माजी शंकरजी सर्व देवी देवता, त्याच्यामध्ये अग्नी पण येतात. आणि ते देवी देवता सगळे म्हणतात परमेश्वरा तुम्ही विष्णू आहात, तुम्ही श्रीकृष्ण आहात, तुम्ही रामचंद्र आहात, तुम्ही साधारण व्यक्तीसारखा वागणूक करू नका. तुम्ही असा विचार करू नका की
ही आतमध्ये होती, माहिती नाही यांच्या मनात काय विचार होते वगैरे. तुम्ही या जगामध्ये कशासाठी आले? तुम्ही रावणाचा नाश करण्यासाठी? तुम्ही परमेश्वर आहात, तुम्ही विष्णू आहात. असं सगळे देवी देवता त्यांना आठवण करून देतात. आणि अग्नी पण तिथे येतात आणि अग्नी म्हणतात, मी सर्वांच्या देखत एक तुम्हाला सांगतो की सीता देवी पूर्णपणे निर्मळ आहेत. सीता देवींच्या मनामध्ये कधीही हा विचार पण नाही आला. आणि तेव्हा दशरथ महाराज पण तिथे येतात. दशरथ महाराज असे सूक्ष्म रूपात असतात आणि दशरथ महाराज म्हणतात, हे रामा, तू असं कसं काय वागू शकतोस म्हणून. आणि सीतादेवी ही निर्मळ, सीतादेवी ही पवित्र आहे. आणि असं झाल्यानंतर रामचंद्र मग सीतादेवीकडे बघतात, थोडे हसतात आणि म्हणतात, तू निर्मळ आहेस हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ अजून कोणाला माहिती आहे. तू पवित्र आहेस हे माझ्यापेक्षा अजून कोणाला माहिती आहे. मी तर हृदयात आहे ना तुझ्या, मला माहिती होतं. पण हे जग वाईट आहे. मी जर तुला लगेच स्वीकार केलं असतं तर जगाने म्हटलं असतं, रामचंद्र शेवटी प्रेमाच्या आहारी गेले. पण पूर्ण जगाला तुझं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी, या देवी देवतांच्या मुखातून हे बोलवण्यासाठी मी असं केलं. आता बरं वाटलं. म्हणून कधी कधी रामचंद्र थोडे कठोर वागतात, पण त्याच्या मागे त्यांची एक भावना असते. भक्ताचे गुण कसे दिसतील, सोन्या निखरतं कसं जेव्हा आपण ते आगीत टाकतो तेव्हा, तसं सीतादेवींना त्या अग्निपरीक्षेतून, सीतादेवी हे सोन्यासारखे आहेत, पण या अग्निपरीक्षेतून जेव्हा बाहेर निघाले तेव्हा आता त्यांचं पातिव्रत्य हे अजून खूप मोठ्या स्तरावर सिद्ध झालं. तर असं सगळं करून मग सीतादेवी म्हणतात, आता आपण अयोध्येला परत जाऊ. मग हे विमानात बसतात आणि विमान थोडं जेव्हा जवळ येतं, प्रयागच्या जवळ येतं, तेव्हा भारद्वाज ऋषी असतात. भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये परत थांबतात. येताना पण आले होते रामचंद्र. मग तिथे भारद्वाज ऋषींना चांगली खबर देतात की युद्ध झालं, रावणाचा अंत झाला. तर भारद्वाज ऋषी खूप खुश होतात. म्हणतात, तुम्हाला कोणी मदत केली? पण या सगळ्या वानरांनी खुश केली. म्हणतात, प्रयाग पासून ते अयोध्येपर्यंत जो मधला अंतर आहे, त्या पूर्ण अंतरामध्ये म्हणतात सगळे फुलझाडे, फळझाडे सगळे बहरून येऊ दे. आणि सगळ्या प्रकारची फळझाडे, सगळ्या प्रकारची फुलझाडे तिथे बहरून येतात आणि तिथे अशा किलोमीटरचे किलोमीटर नुसते फळं लागलेले आहेत. आणि हे सगळे एक आणि त्याच्या पुढे 70 शून्य एवढे वानर, यांची त्या दिवशी एक खूप मोठी मेजवानी होते. त्यांच्यासाठी जिलेबी वगैरे एवढी महत्वाची नाही आहे, त्यांच्यासाठी हे सगळे फळं महत्वाचे. चला सेवा केली, आता छान आपण प्रसाद खाऊया. तर हे सगळे वानर सगळे ते मेजवानी खायला सुरुवात करतात आणि म्हणतात, एवढं कोलाहल होतो. तो वानर जेव्हा आनंद घेतात तेव्हा कोलाहल होणारच. मग तेव्हा रामचंद्र हनुमानाला जवळ बोलवतात. ते म्हणतात, आता तुझ्यासाठी खूप महत्वाचं काम आहे. महत्वाच्या कामासाठी आपण एक सगळ्यात विश्वासू व्यक्ती निवडणार. मग त्यांना सांगतात, आता तू पुढे जा आणि अयोध्येच्या बाहेर एक नंदीग्राम म्हणून एक गाव आहे, आजही आहे. आपण कधी अयोध्ये यात्रेला गेलो तर तिथे जाऊ. तर जेव्हा भरत इथून गेले, भरत कूपमध्ये जेव्हा त्यांनी पाणी टाकलं तेव्हा म्हणाले, आता ह्या पादुकांना मी सिंहासनावर ठेवणार आहे, पण मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ स्थानावर राहू शकत नाही. तुम्ही काय खाताय? तुम्ही साधारण वनवासातले कंदमूळ खाताय. काल स्फटिक शिलाला कंदमूळ मिळत होते, ते पण रामचंद्रांनी स्वीकार केले. तर म्हणतात, मी काय खाणार? तर म्हणतात, काही धान्य मी घेणार आणि त्याला गोमूत्रामध्ये भिजवणार. त्याला शिजवणार नाही, त्याला फोडणी वगैरे अजिबात नाही. काही समजा ज्वारी आहे, बाजरा आहे, गहू आहे, असं काहीतरी, ते मी गोमूत्रामध्ये भिजवणार आणि गोमूत्रामध्ये भिजवून थोडं ते नरम होईल, ते मी 14 वर्ष खाणार. मग म्हणतात, रामचंद्र तुम्ही कुठे झोपणार आहात? तुम्ही जमिनीवर झोपणार आहात. तर मी कुठे झोपणार? मी जमिनीवर पण नाही झोपू शकत. तर आज जर आपण नंदीग्रामला गेलो तर नंदीग्रामला जमिनीच्या लेवलच्या खाली एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये 14 वर्ष भरत महाराज झोपले. का? तर रामचंद्रांचा जो स्तर आहे झोपण्याचा त्याच्यापेक्षा खाली. तर रामचंद्र जमिनीवर आहे, तर मी गुफेत झोपणार. तर त्या गुफेमध्ये राहिले, त्या गुफेमध्ये झोपले आणि गोमूत्रामध्ये भिजवलेलं धान्य खाल्ले. पण राज्य कसं केलं? राज्य उत्कृष्ट केलं. जबाबदारी सगळी स्वीकारली त्या पदाची, पण सोयी सुविधा नाही स्वीकारल्या. तर भरत महाराजांकडून आपण जबाबदारी कशी स्वीकारायची हे शिकू शकतो. आणि रामचंद्र हनुमानजींना आता सांगतायत मग की भरताला मी तेव्हा सांगितलं, तेव्हा भरताने सांगितलं की तुम्हीच पाहिजे आणि तुम्ही नाही तर मग मी जमिनीच्या खाली झोपेन, मी शिजवलेलं धान्य पण अन्न पण खाणार नाही. पण म्हणतात शेवटी 14 वर्ष त्यांनी राज्य केलंय आणि म्हणतात परिस्थितीचा प्रभाव सर्वांवर होतो. म्हणतात 14 वर्षामध्ये असं होऊ शकतं
चुकीनी आसक्ती निर्माण होऊ शकते. म्हणून तू ना खूप विश्वासू माझा सेवक आहेस, तर आता तू जा पुढे आणि सांग की रामचंद्र युद्ध जिंकले आणि रामचंद्र येत आहेत. आणि तेव्हा जेव्हा हे वाक्य बोलशील तेव्हा भरताच्या चेहऱ्याला एकदम निरीक्षण करतो. आणि त्या निरीक्षण करण्यामध्ये एक छोटासा जरी विचार तुला असा वाटला की भरताच्या चेहऱ्यावर आठ्या आल्या आणि म्हणाला की अरे परत येत आहेत, म्हणजे 14 वर्ष माझं जे राज्य मी करतोय ते आता जाणार माझं, कुठून चुकून माकून असं तुला जर वाटलं तर पटकन मला येऊन सांग, मी नाही जाणार अयोध्येला, आपण दुसरीकडे काहीतरी बघू. तर या महत्वाच्या कार्यासाठी हनुमानजींना पाठवलं. आता आपण जिथे होतो, लक्ष्मण तिथे होते ना, ते लक्ष्मण जिथे उभे राहायचे, तर तिथे एका भक्ताने प्रश्न विचारला की 14 वर्ष का? कैकेयीने जो वरदान मागितलं रामचंद्रां प्रती दशरथ महाराजांना की 14 वर्ष वनवास पाठवा, असं का? तर त्याच्या मागे हे की आज पण समजा कोणी श्रीमंत व्यक्ती या जगातून गेले तर त्यांची प्रॉपर्टी मागे राहते. मग त्या प्रॉपर्टीवर हक्क जर दाखवायचा असेल तुम्हाला तर एक त्याची सीमा आहे, 6 वर्ष 7 वर्ष काही आहे. तर त्या 6 वर्ष 7 वर्षामध्ये तुम्हाला कोर्टात जायला लागेल आणि तुम्ही त्या व्यक्तीशी काय नातं आहे हे सिद्ध करायला लागेल. कागदपत्र, बर्थ सर्टिफिकेट वगैरे जे काही आहे ते दाखवायला लागेल. मग कदाचित त्यांचा कोणी मुलगा नाही, त्यांचा कोणी नातू नाही, त्यांची कोणी मुलगी नाही, त्या काही नाही. मग मी असा दूरचा पुतण्या आहे, मी दूरचा भाचा आहे, काहीतरी तुम्हाला सिद्ध करायला लागेल. मग त्याचा पूर्ण तपास होईल आणि तपासामध्ये आलं की तुम्ही त्यांचे काहीतरी नातलग आहात, तुम्हाला ती प्रॉपर्टी मिळेल. तर त्या काळी 14 वर्षाचा तो नियम होता की एक व्यक्ती या जगातून गेल्यानंतर त्याची प्रॉपर्टी जर तुम्हाला हक्क दाखवायचा असेल तर 14 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवायला लागेल. तर मग कैकेयींनी काय नियम टाकला तो? पहिली गोष्ट की भरत महाराज हे राजे बनतील, बरोबर. पण भरत महाराज राजा झाल्यानंतर 14 वर्षांनी जेव्हा रामचंद्र येतील, समजा 8 वर्ष बोलले असते, तर 8 वर्षांनी जेव्हा रामचंद्र परत येतील तेव्हा रामचंद्र म्हणू शकतात की ही प्रॉपर्टी खरी तर माझी होती, काही काळासाठी काही कारणांमुळे मी परत गेलो, बाहेर गेलो, आता मी परत आलो, आता माझी प्रॉपर्टी मला द्या, कारण मोठ्या मुलावरती प्रॉपर्टीचा हक्क असतो. तर 14 वर्ष का सांगितलं? 14 वर्षांनी जरी रामचंद्र परत आले, जरी लोक म्हणाले की तुम्ही सुपुत्र, तुम्ही मोठे आहात, तुम्हाला प्रॉपर्टी मिळायला पाहिजे, पण लॉ, न्याय असतो ना, तो आंधळा असतो. न्यायाला इमोशन्स नाही आहेत, न्यायाला भावना नाही आहेत. तर न्याय म्हणेल की नाही, 14 वर्ष तुम्ही कुठे होते? जर तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे होती 14 वर्षामध्ये तुम्ही यायला पाहिजे होते. तर कैकेयीने ते 14 वर्ष तसे निवडले होते. म्हणजे रामचंद्र वनवास करून जेव्हा अयोध्येला परत येतील, परत हातात काही नाही, भिकारी. तर एवढे मोजमाप करून त्यांनी ते केलं होतं. तर रामचंद्र विचार करतायत, चुकून माकून आसक्ती निर्माण होऊ शकते, म्हणून हनुमानाला म्हणतात तू लक्ष दे. तर मग हनुमानजी जेव्हा आले तेव्हा म्हणाले रामचंद्र येत आहेत. आणि आता हनुमानजी विचार करतात काय भावना होईल भरताच्या चेहऱ्यावर. तर काय झालं भरताच्या चेहऱ्यावर भावना? भरत बेशुद्ध झाले. भरतांना तो आनंद सहन नाही झाला. जे माझा निर्मळपणा सिद्ध करण्यासाठी मी इथपर्यंत आलो, पण तरीही रामचंद्र काही कारणांमुळे आले नाही, ते रामचंद्र आता परत येणार आहेत. आणि तेव्हा भरत महाराज म्हणतात, एक गाढव आणि एक बैल यामध्ये काही अंतर आहे की नाही? म्हणतात मला गाढवाला बैलाचा भार देऊ शकत नाही, काही काळासाठी तो उभा राहील, पण जर त्यांनी नाटक केलं की मी बैल आहे तर तो कोसळेल. तर मी 14 वर्ष एका गाढवासारखा बैलाचा भार स्वीकारला, याच्या पुढे मी नाही करू शकत. आणि नंतर हनुमानाला म्हणतात तू वेळेवर आलास, जर तू 1 दिवस पण उशीर केला असतास तर मी स्वतःचे प्राण देणार होतो, कारण मला रामचंद्रांनी सांगितलं होतं की 14 वर्ष म्हणजे 14 वर्ष, 1 दिवस कमी नाही आणि 1 दिवस जास्ती नाही, तर तो आजचा शेवटचा दिवस आहे. म्हणून जेव्हा युद्ध जिंकले रामचंद्र, तेव्हा विभीषणाला राजा घोषित केले. तेव्हा विभीषण म्हणाले तुम्ही मला एवढी सेवा करण्याची संधी दिली, तुम्ही मला स्वीकार केलं, कोणी स्वीकार करायला तयार नाही, तुम्ही मला राजा बनवलं या लंकेचं, 2 दिवस तरी माझा आतिथ्य सत्कार स्वीकार करा. रामचंद्र म्हणाले मी करू शकतो, पण माझ्याकडे वेळ नाहीये, कारण आता ते दिवस संपत आलेत, मला आता भरताकडे जायचंय. तर म्हणून एवढं सगळं युद्ध करून रामचंद्र लंकेत थांबले नाही, त्याला राजा बनवलं, तिथून आपल्या कर्तव्य पालनासाठी निघून गेले. तर मनामध्ये होतं की भरताने जर स्वतःचं काही केलं माझ्या विलंबामुळे तर त्यासाठी कोण जबाबदार आहे, म्हणून हनुमानजीला पाठवलं. आणि हनुमानजी जेव्हा ते सांगतात तेव्हा
भरत महाराज बेशुद्ध पडतात. मग उठतात, म्हणतात तू कोण आहेस? म्हणतो मी रामांचा दूत आहे. मी तुझ्यावर एवढा खुश झालोय, मी तुला काहीतरी देणगी देतो, तुला 100 गाव मी दान देतो. म्हणतात 16 मुली तुला मी खूप सुंदर लग्नासाठी दान देतो. वाल्मिकी रामायणात आहे. तर हनुमानजी काय बोलत नाहीत. हनुमानजी म्हणतात काय सांगू आता मी यांना, पण इतके खुश होतात. म्हणजे तुझं छान आणि पैसे देऊन सगळं तुझं लग्न वगैरे पण लावून देत होतं. आनंद होतोय त्यांना, भरत महाराजांना आनंद होतोय. म्हणतात या सगळ्या काळामध्ये मला जितकी कोशामध्ये जितकं काही धन होतं ते 9 गुणिले मी वाढवलंय. तर राहिले एका गरीब साधूसारखे, पण त्यांनी रामचंद्रांचं जे कोश होतं ते 9 गुणिले वाढवलं. आणि अशा प्रकारे हनुमानजींना लक्षात आलं की भरत महाराजांना अजिबात आसक्ती नाहीये. मग रामचंद्र आले. भरत महाराजांनी लगेच शत्रुघ्नाला पाठवलं, सगळ्यांना जा, अयोध्येमध्ये जा आणि अयोध्येचे जे श्रेष्ठ नागरिक आहेत त्या सगळ्यांना घेऊन ये, आईंना घेऊन ये, सगळ्या मंत्रींना घेऊन ये, कारण रामचंद्र इथे येतील, आपण त्यांना स्वागत करायचं आहे. आणि मग भरत महाराज, 3 आई, सर्व मंत्री, सर्व श्रेष्ठ नागरिक हे नंदीग्रामला आलेत. आणि मग दुरून रामचंद्रांचं विमान दिसतं आणि हळूहळू ते विमान खाली पडतं. आणि मग रामचंद्र येतात आणि आधी भरताला आलिंगन करतात. तर भरताची एक परीक्षा चित्रकूटमध्ये झाली, दुसरी परीक्षा ती पण झाली. तर म्हणून सगळ्या परीक्षांमध्ये भरत महाराज हे निर्मळ निघाले, भरत महाराज हे एकदम साफ निघाले. आणि त्यामुळे इथे आपण भरतकूप या ठिकाणी आलोय. जरी एका अर्थाने या स्थानाचा संबंध रामचंद्रांशी नाही, भरताशी आहे, पण भरत पण शुद्ध भक्त, पण शुद्ध भक्त चरण रेणू भजन अनुकूल. शुद्ध भक्तांच्या चरणांची रेणू धूळ ही पण पूजनीय. तर म्हणून भरत महाराजांनी इथे शून्यायितम जगत सर्व, मला काही नको हे दर्शवण्यासाठी इथे भरतकूपामध्ये सर्व तीर्थ जर टाकले. तर आपण जाऊ, भरत महाराजांचं दर्शन करू. इथे भरत आणि मांडवी त्यांच्या पत्नी आहेत, जी त्यांची मावस बहीण आहे सीतादेवींची, त्यांचं आपण दर्शन करू. आणि हे जे पाणी आहे हे पण आपण घेऊ आणि नंतर आपण आश्रमाला प्रसादासाठी परत जाऊ. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जय भरत जी की जय, जय मांडवी जी की जय, जय सीताराम लक्ष्मण हनुमान जी की जय, श्रील प्रभुपाद जी की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.